कंप्लीट केले गेलं. आणि दर्या सरांचं याकरिताही आम्ही विशेषतः आभार मानू की वेळ वाचवलाय आमच्या आयोजकांचा. चला चला घाई करा आता. विनंती असेल टीम हनुमान पॉईंट आपण सज्ज व्हा. आपले फलंदाज जे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण सज्ज व्हा त्वरित. आणि गोलंदाज सुमित आपणही सज्ज व्हायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुमितला आणले गेले षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता. 24 चेंडूंचं हे सत्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुमित तयार. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस उचलला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ मधून सरळ सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र दमदार चौकार. 4. पुढचाही बॉल याही वेळेस निघून चाललाय. दोन क्षेत्ररक्षकांना छेदून न भेदून. बॅक टू बॅक बॅक टू बॅक दोन चौकार. 4. इस गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहतायत आमचे पंच अगदी स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये. सध्या तरी आपण इथून मात्र पाहतायत आणि चर्चा इथून मात्र जरूर केली जाईल. जो काय असेल तो डिसिजन जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांनी मागणी केली आहे अगदी रिव्ह्यूची चेक करूयात आपण. स्पर्श जमिनीला झालाय की बॅटला या गोष्टीची पाहणी करूयात. दर्शन दादा. बंटी सर. बंटी सर. पोचवलं जाईल. पाहणी केली गेली. टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे तर जरूर त्याचा वापर केला जाईल. आणि यस बॅटर आऊट परतावं लागेल इथून मात्र तंबूच्या आशयाला. ॲक्शन रिप्लेमध्ये दर्शवलं जातं पाचशी कडा. आणि त्याच्यानंतर
आपण पाहताय अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅटला घासून अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि विश नेटवर याकरिता ओळखलं जातं. अगदी पारदर्शक आणि एक जबरदस्त लाईव्हचं वर्क, कॅमेरा क्वालिटी खरं तर पाहायला मिळते. आणि पालघर जिल्ह्यामध्ये सध्या तरी चर्चेचा असलेला विषय, अनेक अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खरं तर विश नेटवर्कला इथून मात्र पसंती दिली जाते. आणि त्याच अनुषंगानं जव्हार चषकलाही आता मात्र पसंती दिली गेली आहे. चला, वेळ अधिकचा खर्च होतोय, त्यामुळं आम्ही आपणास हात जोडून कळकळीची आणि नम्रतेची पुन्हा एकदा विनंती करू की वेळेच्या बाबतीत सतर्क करा. चला पंच, द्या आपण त्यांनाही सक्त ताकीद. आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप दाखल होत असताना आपण पाहताय. सुनील बाद झालाय. 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची बारी त्याच्यामार्फत साकारली गेली आणि तदनंतर मैदान सोडावं लागलं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुमी तयार षटकातील. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहतायत. मॅन रिझनच्या दिशेनं जाणारा चेंडू, तर मॅन रिझन आणि पॉईंटच्या मधोमध जाणारा हा चेंडू आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. एकच धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धावफलक पुढे सरसावेल, फार काही मिळणार नाही. धावसंख्या 9. गोलंदाज या सुमित. पुढचा बॉल आणि यावेळेला पंचांकडे सिग्नल दर्शवलं गेलं आणि पंचांचाही हात कुठे, तर आकाशाच्या दिशेनं बॅटेड आउट परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. क्या बात आहे. अगदी नक्कीच इथे मात्र ड्रॉ केला जातोय. जी चिठ्ठी उचलली जाईल ती DCG समवेत हा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि नशीबवान संघ कुठला असेल हे मात्र येणारी पुढची चिठ्ठी इथून मात्र जरूर दर्शवेल. चला, जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. अगदी बघितलं तर 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावसंख्या आता मात्र 9 या अंकावर. न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये 2 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. अपील केले गेलं पण दाद देत नाहीयेत पंच. षटक संपेल इथून मात्र क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 9 आणि DCGच्या सोबत सामना खेळणारा संघ असेल दर्या सारंग. आणि यस, विजयी संघाला बाय, म्हणजे चालू असणारा सामना आता मात्र नेक्स्ट लेवलवर जाऊन जरूर पोहोचलाय. महत्वाचा सामना, महत्वाची मॅच आता मात्र येऊन बसल्या. चला, नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. टीम DCC आणि दर्या सारंग दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की 4 षटक संपलं रे संपलं की आपण त्वरित टॉस करण्याकरिता पोहोचायचं आहे. येस, षटक क्रमांक पहिल्या संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 9. लकी ड्रॉ. चला, फर्स्ट टायमिंग वॉर्निंग पंचांची इथून मात्र पोहोचली आहे टीम मोर्चा संघाला. त्यामुळं आम्ही मोर्चा संघ विनंती करतोय. चला, आपल्याकडे वेळ खूप सारा कमी आहे, त्यामुळे विनंती असेल की आपण जरा घाई करा. कपिल, चला थोडीशी आपण घाई करा, आम्ही विनंती करतोय. द्वितीय षटक प्रगतीपथावर आहे आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत. प्रशांतला इथून मात्र आणले गेले आणि व्हाईट बॉलचा इशारा आपण इथून मात्र दर्शवत आहेत. मला आठवतं साई मित्र परिवारमधूनही प्रशांतला आपण कित्येकदा खेळताना पाहिलं आहे. आणि विरार इथे जर का स्थायिक असताना स्टुडंट 11 विरार या संघातूनही खूप सारं क्रिकेट प्रशांतनं सातत्याने खेळलं आहे. गुरुसंख्या असतील, प्रशांत असतील, आमच्या बंधुराजी खेळायचे त्याच्या समवेत. आणि ते एक आठवण प्रशांतच्या मार्फत आज जरूर पाहायला मिळते. लेदर क्रिकेट खेळण्याचा एक चांगला अनुभव या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रशांतला आपण पाहताय. षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस थोडासा डान्स करत चेंडू निघालाय मैदानाच्या आतमध्ये. 9 रनचा इशारा आणि तरीही जोखीम पत्कारली होती. ओहो, यष्टी रक्षक तिथे मात्र चूक करतायत. म्हणून मी अगदी सुरुवातीलाही म्हटलं होतं की
बॅकअप खूप सारं महत्त्वाचं आहे आणि जे की इथे मात्र यष्टीरक्षकाच्या या बाजूने आपल्याला जरूर पाहायला मिळालं. अगदी एकच धाव मी सिंगल मिळते. सिंगलच्या बढतीने धावसंख्या आता मात्र 12 या अंकावर. उद्याच्या दिवसामध्ये आपण जर का बघितलं तर जेवढाही आमचा प्रेक्षक राजा इथे उपस्थित होतोय त्यांच्याकरिताही ऐवा जेलकरिताही पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. आणि परवा तिसऱ्याचा विचार केला तर मी पोचवीन तुमच्यापर्यंत अगदी 5.5 की 7.5 हजारापर्यंत ऐवा जेलकरिता पारितोषिक केलं गेलं होतं. ही जव्हार चषकची खरं तर खासियत राहिली आहे. उद्याच्या दिवसापासून ही ऐवा जेलकरिता हे पारितोषिक आपल्याला जरूर इथून मात्र पाहायला मिळेल. त्यामुळं जेवढाही प्रेक्षक राजा आमचा लाईव्हला बघतोय त्यांना एकच विनंती करीन का आता मात्र मैदानावर या उद्याच्या दिवसापासून. तर आफ्रिकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत आत्तापर्यंत प्रशांतच्या भात्यातील 2 आणि धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 11. गोलंदाज सय्याद षटकातील पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगा तो सिक्सर नाही तो मुंबईचा वेर का मिक्सर जो की कभी मिलना नाही आहे. आणि तसंच काहीचं चित्र इथून मात्र फलंदाज सूरजच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. उभं ठेवण्याचं काम प्रशांतनं इथून मात्र करून दिलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत संपुष्टात आणला गेला आणि धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होतं. षटकातील पुढचा बॉल अगदी क्षेत्ररक्षणामध्ये थोड्या प्रमाणात काय होईना पण तिथून मात्र गडबड पाहायला मिळाली. पण एक धाव सध्या तरी तिथून मात्र पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळेल धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 12. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल उचलला गेलाय पाठवला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे. क्या बात आहे, लाजवाब झेल. अगदी धरती मातेला मी दान होईल का नाही, झेल पकडताना मला दुखापत होईल की नाही हा विचार तदनंतर पहिला झेल कन्वर्ट करायची आहे. लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या मार्फत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय अगदी खणून काढले गेलं होतं या चेंडूला आणि तदनंतर शुभमनं केले गेलेले प्रयत्न धावत येऊन या पद्धतीनं झेल कन्वर्ट करणं खूप सारं कठीण होतं. अशक्यलाही शक्य करून दाखवलंय. आता मात्र शुभमनं लाजवाब झेल. बॅटर आऊट तंबूच्या आश्रयाला. येस नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहता लास्ट गो प्रशांत अय्यर गॅपच्या शोधामध्ये खरं तर पाहायला मिळाला होता पण एक धाव इथून मात्र मिळाली. षटक संपलंय. क्रमांक इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3-13. चला शेवटची 5 मिनिटं असणार आहेत या गोष्टीची नोंद घ्या आणि त्याच्यामध्ये मोर्चाला विनंती असेल की आपण त्वरित जे तिसरं षटक आपण इथून मात्र हाताळायचं आहे. क्षमस्व शेवटची 3 मिनिटं असणार आहेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. गोलंदाज सय्यार वेगवान चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूची असणारी उंची आपण इथून मात्र पाहता असं वाटतं की मैदानाच्या आतमध्ये एक प्लॉट विकत घेतलाय की काय या गोलंदाजानं आणि तिथे मात्र गोलंदाजी अचूक टप्प्याचं सिलेक्शन यावेळी इथून मात्र 22च्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज 22 षटकातील पुढचा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं. ओहो यावेळेस शुभमकडून थोडीशी
चुकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 ते 2 सेकंदाची केली गेलेली चुकी दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करत असते आणि तसंच काहीसं चित्र आता मात्र पाहायला मिळालं. थोडीशी चूक घडली आणि मिळालेल्या वेळेचा फायदा घेत तब्बल 3 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावफलक 3 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र 16 या अंकावर. चला टीम DCC आणि टीम दर्या सारंग विनंती असेल की 4 षटक संपलं की आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचं आहे. नाणेफेक इथून मात्र होईल. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज भावेश पुन्हा एकदा सज्ज होईल. एकदा चूक झाली तर तिला चूक आपण समजू शकतो, पण पुन्हा एकदा तेच चित्र किंवा तोच फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथून मात्र सूरजच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. स्विच इट रिव्हर्सचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव फेकी डॉट बॉल. भावेशला ठाऊक का कदाचित या पद्धतीने फटके खेळले जाऊ शकतात. तीच बरोबर होता. कुठेतरी मात्र आधीच अभ्यास केला गेला असावा या फटक्यांचा आणि त्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस सुवर्ण संधी आली आहे. संधीचं सोनं चांदी प्लॅटिनम करत असताना चेंडू निघून चाललाय बाउंड्राईनच्या पलीकडे. नो प्लस ठोक डाला 6 आणि बीमर चेक करण्याची मागणी इथून मात्र केली गेली. पंचांनी तर दर्शवलं होतं त्या पद्धतीनं. बघूयात पण आपण चेक करूयात. फिल्डिंग करणाऱ्या संघानं मागणी केली आहे इथून मात्र चेक करण्याची. या आमच्या तिसऱ्या पंचांना आम्ही विनंती करतो की टेक्निकल रूममध्ये आपण जॉईन व्हायचं आणि बीमर आहे की नाही चेक करायचं आहे. अनसक्सेसफुल रिव्ह्यू. इट्स अ नो बॉल आणि टोटली इथून मात्र मिळतील 7 धावा. नो प्लस षटकार. येस, आपण इथून मात्र पाहताय अगदी खूप सारा उंचीवर चेंडू आणि फायदा घेतला गेलाय यावेळेस. कदाचित आधीच्या चेंडूवर थांबा दर्शवला होता, तो कुठेतरी मात्र व्याजासकट कस भरून काढणारा फटका. 7 धावा. गोलंदाज सय्यार. फ्री हिटचा चेंडू. ओहो, फ्री माइंडनं हाही फटका केला गेलाय कन्वर्ट. निघून चाललाय, समोर टप्पा पडलाय आणि टप्पा पडल्यानंतर उंची धारण करत असताना 1 बाउन्स क्लिअर करत चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे. चौकार 4. धावसंख्या होती कुठे आणि आली कुठे. अगदी आत्तापर्यंत आपण बघितलं तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत खरं तर धावा रोखल्या गेल्या होत्या, पण त्याच्यानंतर नो प्लस षटकार आणि तदनंतर येणारा पुढचा फ्री हिटचा चेंडू त्याच्यावर केला गेला. इथे मात्र आक्रमण चौकार पाहायला मिळालाय. धावफलक पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल चौकाराच्या बढतीनं. आता मात्र 27 या अंकावर टीम हनुमान पॉइंट संघाची. अगदी 7 चेंडू 11 धावसंख्येवर सूरज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिकरित्या खेळी साकारतोय. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज भावेश तयार. ओहो, स्टंप की आमचे पंच. अगदी रील तर आता मात्र बनतीये असं म्हणायला हरकत नाहीये. पंच आमच्या आता मात्र जरूर विश नेटवर्कच्या मार्फत पोहोचतील संपूर्ण. आता मात्र प्रत्येक टेनिस क्रिकेटच्या मोबाईलपर्यंत, प्रेमींच्या मोबाईलपर्यंत. पंच ठीक आहेत ना? यस, ठीक आहेत. यस, मला तर असं वाटतं की पंचांना स्टंप म्हणून त्यांनी पाहिलं असावं आणि तदनंतर इथून मात्र ही फेकी केली गेली आहे. चला, अशा गोष्टी घडत असतात. फनी क्रिकेट जरूर पाहायला मिळालं आणि पळून पूर्ण होताना धावा आपल्याला यावेळेस पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या 29. गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल बॅक साईडला इथून मात्र ट्रॅव्हल केल्या गेल्या. क्षेत्ररक्षकाकडून चूक घडली आणि चेंडू निघून चाललाय वेगानं. आपल्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा फटका. मैदानाच्या आतमध्ये चौकार. 4 धावा. षटक संपलंय. क्रमांक इथून मात्र 3चं आणि क्या बात आहे, अगदी शेवटचे 3 मिनिटं शेष होते आणि त्याच्यामध्ये हे षटक इथून मात्र संपवलं गेले. परफेक्ट 15 मिनिटांमध्ये हे षटक इथून मात्र संपवलं गेलं. धावसंख्या आहे आता मात्र 33. चला टीम मोर्चा संघ पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण काठावर 5 झालात. 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटक परफेक्ट
15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवले गेलेत. त्यामुळे विनंती असेल की त्या अंतिम षटक आहे तेही लवकरात लवकर आपण इथून मात्र डिलिव्हर करावा. अंतिम षटक डेट ओव्हर आपल्याला जरूर पाहायला मिळते. खरं तर अनेक फलंदाजांचा मनसुबा असतो की अंतिम षटकामध्ये मोठे फटके कन्वर्ट व्हावेत, जास्तीत जास्त धावा याव्या आणि तोच मनसुबा तोडून मोडून काढण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर टीम मोर्चा संघाकडून कोणाला आमंत्रित केले जाईल. कारण 4 षटकांचे 17 आणि 4 फ्रेश गोलंदाज, नवीन गोलंदाज खरं तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज ट्रॅकवर कपिलला इथून मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाज तयार कपिल. येस, कपिलचा पहिलाच बॉल आपल्याला इथून मात्र निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळाला, डॉट बॉलच्या स्वरूपात थांबा दर्शवणारा. कारण 22चा विचार केला तर 22च्या षटकामध्ये आपल्याला खूप साऱ्या धावा पाहायला मिळाल्या आणि त्या कुठेतरी फायदेशीर ठरल्या टीम हनुमान पॉईंट संघाला. पहिलाच बॉल निर्धाव, गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा एकदा कपिल. षटकातील पुढचा बॉल, एक धाव महत्वाची आहे. ही धाव येस, बॅटर आउट, परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. येस, रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय अगदी जोखीम पत्कारली गेली होती आणि ती पूर्ण करत असताना येस, तेजस बाद झालाय. परतावं लागलं तेजसला इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाळा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर जव्हार चषकमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. बाळाची गोलंदाजी आपण इथून मात्र पाहिली आणि सूत्रांकडून खरं तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली होती की ॲक्वामॅन म्हणून खरं तर ओळख त्यांची या जव्हार शहरामध्ये आहे. फिटनेसवर खूप सारा भर, कारण एखाद्या खेळाडूकरिता फिटनेस खूप महत्त्वाची आहे आणि त्या फिटनेसवर खूप सारा भर बाळाच्या मार्फत दिला गेला आहे आणि एक चांगला खेळाडू आहे. मी म्हटलं ना की बाळाचं नशीब चमकेल नाही चमकेल, पण केस मात्र चमकले त्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज कपिल तयार. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस स्विच हिट पुनश्च एकदा इथून मात्र खेळला गेलाय आणि पाठवलं गेलंय चेंडूला. निघून चाललाय चेंडू सीमा रेषा पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र दमदार चौकार. 4. चौकार आपण इथून मात्र पाहताय. 4 धावा, 4 धावेने धावफलक पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल 4 गड्यांच्या मोबदल्यात 37. चला, टीम DCC आणि दर्या सरंग टॉस करण्याकरिता आपण यायचं आहे. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण होईल. फेकी होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि फक्त एकच धाव. कदाचित फेकी याकरिता केली गेली नसावी की कदाचित कलेक्शनमध्ये बिघाड झालं किंवा चेंडूची कलेक्शन चुकीचं झालं तर दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्या अनुषंगानं कदाचित थोडंसं हे क्रिकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल मिळते, धावसंख्या 38. या सत्राचे शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. हो, क्या बात आहे. बाळाच्या बॅटमधून हा चेंडू निघालाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि इथे मात्र मिळतीये रनआउटची विकेट. बॅटर आउट म्हणजे एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाईल. चला, या नवीन फलंदाज थोडंसं धावत या आपण मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच करिता टीम DCC आणि दर्या सरंग दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये इथे उपस्थित व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चला, एकच धाव आणि एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र 39-39. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. हेच गोलंदाज यार कपिल. फटका तर चांगला आहे. एक धाव तर मिळतीये. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावसंख्येचाही प्रयत्न पाहायला मिळाला आणि आता मात्र बाळा रनआउट होण्याची शक्यता. रनआउटची विकेट. अंतिम क्षणी फक्त 2च धावा पाहायला मिळतील. धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचतं 41. विजयाकरिता 42. 42 धावसंख्येत आव्हान आहे. पार होईल का ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्समध्ये करूया चेंज. जॉईन होतील तुमच्या समवेत किरण सर. त्याआधी आपण जाऊयात आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने, जिथे मात्र
टॉस केला जातोय. एका बाजूने टीम DCC आणि एका बाजूने दर्या सारंग. आणि या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन ज्या व्यक्तिमत्वांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतं. यस, कॉलिंग कोण देतं? यस, नाणेफेक विन झालाय दर्या सारंग आणि निर्णय स्वीकारलाय क्षेत्ररक्षणाचा आणि टीम DCC संघाला आमंत्रित केले गेले फलंदाजीसाठी. कदाचित DCCच्या मनासारखा निर्णय मिळालाय आणि बघूयात काय घडेल काय बिघडेल. तोपर्यंत जाऊयात आपण किरण सरांच्या दिशेनं. वेलकम. घ्यायचंय. अप्रतिम पहिल्या इनिंगमध्ये आपण खेळ केलेला आहे. दोन्ही टीम सज्ज आहेत. हनुमान पॉइंट आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहताय मोर्चा. जव्हार चषक 2020 चं हे दैदिप्यमान असं नियोजन सध्या आपण पाहू शकतायत. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण कव्हरेज या तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हार आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा जव्हार चषक ही स्पर्धा आज पहिली रजनी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. जव्हार गट आहे म्हणजेच जव्हार शहरी असोसिएशन अंतर्गत जे संघ आहेत ना ते संघ आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. सुमित म्हणजेच बाळा आणि त्याच्या साथीला कपिल ही जोडी मोर्चा संघाकडून आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चोवीस बॉलमध्ये 42 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केले गेले ते हनुमान पॉइंट या संघाने. खरं त्यानं पहिल्या 2 षटकामध्ये भरपूर अडचणीचा सामना केला होता तो टीम हनुमान पॉइंट. परंतु त्यानंतर मागील 2 षटकं जी होती डेथ ओव्हरची ती 2 षटकं होती त्यामध्ये कारगर साबित ठरली ती फलंदाजी. पहिला गोलंदाज हनुमान पॉइंट संघाकडून चेतन बिडलानीला आपण पाहू शकतायत. चांगला गोलंदाज आहे परंतु 42 धावा इथं थांबवण्याकरिता प्रत्येक चेंडू तुम्हाला योग्य लेंथ आणि लाईनवरती फेकावा लागेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुमितच्या बॅटमधून आपण सुंदर पद्धतीची बॅटिंग पाहिली होती. मॅन ऑफ द मॅच ठरला होता पहिल्या सामन्यामध्ये सुमित आणि आता देखील तशाच पद्धतीची खेळी करण्याची गरज आहे. चेतन पहिलं षटक फेकण्याकरिता होतोय सज्ज. पॉवर प्लेचं एक मात्र षटक मॅन्डेटरी एकच षटक आहे त्यामुळे या षटकामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने खेळ करावाच लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका जाऊया मॅचकडे. पहिला बॉल येतोय. ओव्हर द विकेटनं चेतन बिडलानी तयार. पहिला चेंडू यावेळेला बॅटची साइडीज होती. शॉट थर्डला त्या ठिकाणी जरूर फील्ड मात्र सुंदर पद्धतीची केली गेली. कारण तिथून जर चेंडू निघून गेला असता तर जी आउटफील्ड फास्ट मानली जाते या मैदानाची विकेटच्या पाठीमागं धावसंख्या जरूर या ठिकाणी वेगाने ज्या बदल्यात त्या 2 षटकामध्ये शेवटच्या त्या धावसंख्या या ठिकाणी एक संजीवनी म्हणून आपल्याला पाहायला मिळतील हनुमान पॉइंट टीमसाठी. पहिल्या बॉलवरती 1 धाव. यावेळेला कपिल स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू फेस करील मोर्चा टीम. पहिलाच फुल टॉस यावेळेला मिळाला आहे आणि कपिलने मात्र ज्या पद्धतीने स्वागत स्वीकारलं आणि तदनंतर एक मोठा फटका या ठिकाणी कपिलच्या बॅटमधून षटकार. काय उत्कृष्ट फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय.
ज्या पद्धतीचा चेंडू मिळाला तो फटका मात्र जरूर त्या चेंडूवरती डेफिनेटली आला. तो षटकार काय अफलातून फटका होता. कारण सुरुवातीला जर अशा पद्धतीने स्ट्रोक येईल ना तर मग जरूर 42 धावसंख्या या ठिकाणी चेस करण्याची ती धमक या ठिकाणी ठेवू शकतो आणि कपिलने मात्र ते करून दाखवलंय. पहिला चेंडू फेस करताना जरूर एक चांगला फटका ठोकला आणि भरपूर लांब लचक तो फटका आपण पाहिला होता. 7 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. जे 42 धावसंख्येचे टार्गेट आहे ना त्याचा पाठलाग करताना जर अशा पद्धतीने सुरुवात केली जात असेल तर मोर्चा टीम हवी होताना पाहायला मिळेल. हनुमान पॉईंट टीम मागील वर्षी जरूर जव्हार गटातून क्वालिफाय होणारी टीम होती. या वर्षी पुन्हा एकदा आत्तापर्यंत तर खेळ चांगला झाला आहे, परंतु आज आपले इरादे स्पष्ट होतील का? कारण पहिल्या 2 चेंडूवरती चेतनवरती अटॅक केले, 7 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. दुसऱ्या चेंडूवरती षटकार, कपिल तयार. भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आतापर्यंत कपिल आपण पाहिलंय. इथेही कनेक्शन व्यवस्थित नाहीये, परंतु धाव या ठिकाणी जरूर घेण्याचा मनसुबा होता. ज्या पद्धतीने 1 धाव या ठिकाणी बनते. 3 बॉल 8 धावा. रिक्वायर रन रेटकडे देखील लक्ष द्यावं लागेल. ज्या पद्धतीने 4 ओव्हरमध्ये 42 धावा म्हणजेच या ठिकाणी जरूर एक चांगल्या पद्धतीने बॅटिंग झाली तर मॅच बनू शकते. दोन्ही फलंदाज आतापर्यंत चांगल्या फॉर्म मध्ये. अजून एक फुल टॉस. या ओव्हरचा हा दुसरा फुल टॉस. मिड ऑनला थोडस यावेळेला प्रेशर जरूर निर्माण झालं होतं, प्रेशराईज केलं गेलं होतं ते यावेळेला सुमितला, कारण डेंजर झोनमध्ये तो होता. हा फुल टॉस कनेक्शन व्यवस्थित नाहीये. थोडीशी बॅट लेट आली आणि अंकुश त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, डिरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु सुरक्षित पोहोचला होता. सुमित 4 बॉल 9 धावा स्कोर कार्डला अटॅच झाल्यात. एक षटकार जो गेला तो जर का सोडला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून झाली, परंतु अजूनही 2 बॉल किती धावा येतील? 3 सिंगल 1 षटकार पहिल्या 4 बॉलवरती. ॲक्रॉस ॲक्रॉस प्रत्येक चेंडू मात्र जरूर ॲक्रॉस खेळण्याचा प्रयत्न जो होतोय ना त्यामध्ये बराचसा फलंदाज बॅकफुटला जाताना पाहायला मिळत आहेत. कारण प्रत्येक बॉल बॅटवरती येईल का हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह. आणि सध्या तरी यावेळेला डॉट बॉल येतोय म्हणजे चेतनकडून सुंदर कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल 9 धावा फक्त स्कोर कार्डवरती आहेत. जबरदस्त हा खेळ चाललाय. तर 42 धावसंख्या जरी असल्या तरी देखील हनुमान पॉईंट संघाने आतापर्यंत डिफेंड करण्याचा तो प्रयत्न दाखवले पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल, अजून एक डॉट बॉल येतोय. म्हणजेच जो षटकार आला होता त्यानंतर कपिलची बॅट खामोश ठरले. सुंदर गोलंदाजी चेतनकडून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, टप्पा पडला, थोडासा बाहेर चेंडू वळतोय. ही खासियत राहिली आतापर्यंत चेतनची. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. स्कोरबोर्डवरती जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 18 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 33 धावसंख्येची गरज असणार आहे. 11 धावसंख्येप्रती षटक इथून धावसंख्या बनवायच्या आहेत. पॉवर प्लेचा खेळ होतोय समाप्त. जबरदस्त सामना, रोमांचक सामना मात्र जरूर अजूनही चर्चा मसलत केली जाते कशा पद्धतीने कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा. कारण धावत प्रत्येक षटकामध्ये पाहिजे त्या 11 धावा बनू शकतात, यामध्ये देखील शंका नाहीये, परंतु धावा डिफेंड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. अजूनही मोर्चा टीमच्या डगआउटकडे पाहिलं तर मग थोडासा चिंतेचा विषय, कारण मागील 2 चेंडू डॉट बॉल, तदनंतर 3 सिंगल 1च षटकार गेलाय. सुमित चांगल्या फॉर्ममध्ये, कपिल चांगल्या फॉर्ममध्ये आहे, परंतु खऱ्या अर्थाने गरज आता या मॅचमध्ये नवीन गोलंदाज अमूल आपण पाहत आहे. पॉवर प्लेचा खेळ. चला थोडीशी घाई करा. 9 मिनिटे 20 सेकंदाचा वेळ तुमच्याकरिता उर्वरित आहे. चला घाई करायची. एकच षटक आतापर्यंत फेकून झालाय. पहिलाच बॉल यावेळेला सुमित बाळा, सुरेख शॉट यावेळेला क्रिएट झालाय. अगदी इथं मात्र जरूर ओव्हरपिच डिलिव्हरी प्राप्त झाले आणि त्या चेंडूला एक्झिक्यूट केलं जात आहे मिडविकेट बॉडीच्या पलीकडे 6 धावांसाठी. हा एक ब्रँडेड फटका आपण पाहिलाय. ऑलरेडी ऑफस्टमच्या लाईनवरती आला फलंदाज आणि त्यानंतर हा एक बेधडक फटका सुमित बाळाच्या बॅटमधून षटकार.
गरज होती, कारण मागील षटक थोडंसं कमी धावसंख्येचं होतं. त्यामुळे इथं पहिल्या चेंडूवरती बाळाचा अटॅक, ज्यामध्ये षटकार पाहायला मिळतोय. 15 धावा स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचत आहेत. सुरेख मॅच. हनुमान पॉइंट टीम प्रयत्न अजूनही करते जरूर. पहिल्या 7 बॉलवरती 15 धावा आलेल्या आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता जरूर लेग बायच्या माध्यमातून. या ठिकाणी धाव जरूर पाहायला मिळते. एक एक धाव हे खूप निर्णायक आहे या मॅच मध्ये. तर सध्या तरी पाहिलं तर फक्त 16 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. आणि ज्या प्रकारची बॅटिंग दोन्ही फलंदाज करतायत, चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. जव्हार चषकामध्ये पहिला सुपर 6 कडे प्रवेश करणारा कोणता संघ होईल ना, त्याकरिता जे प्रयत्न सुरू आहेत. यानंतर अजून एक अप्रतिम सामना आपण पाहणार आहोत. एका साईडला DCC आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत दरिया सारंग. असा पुढील सामना तो देखील सुंदर पद्धतीने पाहायला मिळेल. इथून जो संघ जिंकेल तो डिरेक्टली आजच्या शेवटच्या मॅचकडे वाटचाल करेल. परंतु कपिलवरती दबाव, कारण मागील षटकामध्ये 2 डॉट बॉल, या ओव्हरमध्ये 1 डॉट बॉल येतोय. म्हणजे जेवढे डॉट बॉल येतील तो दबाव वाढत जाणार. मेंडेटरी षटका आहेत, कमीत कमी षटका आहेत. त्यामुळे जरूर प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती चांगला खेळ होणं अपेक्षित आहे. 16 धावा, 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. पुढील बॉल लगातार कमी उंचीचे चेंडू अमोलच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. प्रेसर तयार होताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ डिलिव्हरी. कपिलला मात्र पूर्णपणे या वेळेला चकमा दिला जातोय. पण आतापर्यंत गोलंदाजी आता सुंदर प्रकारची होत चालली ती अमोलकडून. रिव्ह्यू या ठिकाणी घेतलं गेले फलंदाजी करणाऱ्या टीमकडून. ऍक्शन थ्रो करिता या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे.
तर शेवटचे 2 बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील 2 चेंडूवरती लगातार डॉट बॉल पाहायला मिळाले आणि त्यामुळे अमोल आणि सुंदर या ठिकाणी कमबॅक केले जात आहे. 16 वरती स्कोरबोर्ड आता थांबला गेलाय. यावेळेला जरूर फटका चांगला होता. शॉर्ट कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक पोलार्ड त्या ठिकाणी अवेलेबल होता. झेल पकडण्याचा एक चांगला उत्कृष्ट प्रयत्न झाला परंतु सुंदर चेंडूला थांबवलाय. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोलार्ड प्रयत्न जबरदस्त केलेत आणि त्यानंतर यावेळेला एकच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी अप्रतिम. पहिल्याच बॉलवरती षटकार. मात्र त्यानंतर काय सुंदर पद्धतीचं कमबॅक झालाय. शेवटचा बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 2 खेळाडूंच्या मधून सुमितच्या बॅट मधून आणखीन एक या ठिकाणी फटका येतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. काही अफलातून बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय सुमित. प्रत्येक मॅच मध्ये टप्पा पडला थोडासा बाहेर जाणारा चेंडू परंतु पिक केला आणि प्रेडिक्ट चांगला होता कारण हा कनेक्शन सुंदर होता आणि त्यामुळेच चेंडू निघून चाललाय चौकार. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. स्कोरबोर्ड 21 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. 2 षटकामध्ये 21 धावा म्हणजेच अजूनही 21 धावा येणाऱ्या 12 चेंडूवरती. 12 बॉल 21 धावा. चला थोडीशी घाई करायची. 5 मिनिटाचा वेळ उर्वरित आहे. 12 बॉल 21 ची गरज. रोमांचक सामना आहे. इथून कुठल्याही टीमच्या बाजूने हा सामना जाऊ शकते. मोरचा टीम देखील सज्ज आहे. टाइम स्पेंड करू नका. थोडीस घाई करा. विलंब करू नका प्लीज. नाजूक स्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलाय. 12 बॉल 21 ची गरज आहे. मागील वर्षी देखील याच 2 टीममध्ये एक कमालीची लढत झाली होती. जव्हार गटातून त्या ठिकाणी बाजी मारली होती हनुमान पॉइंट या संघाने. आज तो उलटफेर या ठिकाणी पाहायला मिळेल का? जबरदस्त काटेकी टक्कर. अजूनही मॅच मात्र समाप्त नाहीये. दोन्ही टीम या ठिकाणी जबरदस्त फाईट देताना पाहायला मिळत आहेत. पुढील गोलंदाज बाळा, महेंद्र बाळा बॉलिंग ट्रॅकवरती येत आहे. 4 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. चला घाई करायची. 4 मिनिटांमध्ये हे षटक मात्र कंप्लीट करावंच लागेल. कपिलच्या आतापर्यंत बॅटला योग्य पद्धतीने कनेक्शन झालं नाहीये. 7 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 12 चेंडूवरती बनवायच्या त्या अजूनही 21 धावा. महेंद्र भोंडवा, बाळा भोंडवा गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड विकेटनं पहिला बॉल फेकण्याकरिता येतोय. महत्वाच्या क्षणी आणि महत्वाची बॉलिंग करण्याकरिता. मात्र पहिलाच बॉल यावेळेला सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत सुंदर पद्धतीने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. एका धावसंख्येची इम्पॉर्टन्स, एक धावसंख्येचे महत्व या सामन्यामध्ये किती आहेत ना ते आपण पाहू शकतात. कारण आता यावेळेला जरूर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात म्हणजेच अजून 19 ची गरज आहे. 11 बॉल 19 ची गरज. उडवलाय चेंडू कपिलच्या बॅटमधून. बऱ्याच वेळानंतर येतोय षटकार. जरी डॉट बॉलचा सिलसिला कंटिन्युअस ठेवला असला तरी ती ताकद आणि ते टायमिंग आणि ती जरूर क्षमता या फलंदाजामध्ये आहे. ते त्याने दर्शवलंय. 1 हँडेड शॉट बाय कपिल. सुरेख फटका. षटकाराकरिता चेंडू निघून गेलाय. बाळावरती अटॅक झालाय दुसऱ्या चेंडूवरती आणि इथं मात्र जरूर टायमिंग सहित हा चेंडू निघून गेलाय. षटकार. येणारे 10 बॉल आणि आता बनवायचे त्या 13 धावा. या षटकाराने पूर्णपणे जरूर जे इक्वेशन होतं ना ते मात्र बदललं जात आहे. 13 ची गरज आहे आणि आता येणारे चेंडू आहेत ते 10. म्हणजेच मोरच्या टीम या ठिकाणी या षटकारानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाली. पुढील बॉल यावेळेला चेंडूला स्लाइस केले जात आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा सुरक्षित या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. आता एक धावसंख्येनंतर देखील यावेळेला सामन्याचं चित्र बदलू शकते. ही स्थिती मोर्चा संघ देखील जाणतोय. 9 बॉलवरती 11 धावसंख्येची गरज आहे. 31 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि एकही विकेट नाहीये. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी सध्या तरी चांगली कामगिरी केली आहे. पुढील बॉल. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी येतोय. राऊंड विकेटनं सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केले जाते. 8 बॉलमध्ये 11 ची गरज. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाते की काय आणि शेवटचे षटक किती धावा राहतील ते देखील महत्त्वाचं असणार आहे.
कारण अजूनही मॅच मात्र फिनिश नाहीये. 8 बॉलमध्ये 11ची गरज आहे. उडवला चेंडू, फ्लॅटेड, दर्जेदार फटका. यावेळेला कपिल थलकेच्या पाठमधून येतोय षटकार. मॅच मात्र कंट्रोल मध्ये मोर्चा संघाच्या. टाळ्यांचा गजर होताना ऐकायला मिळतोय डगआउट कडून. कारण यावेळेला तो पॉवरफुल फटकेबाजी हा देखील रिडारमध्ये चेंडू मिळालाय. आणि कपिल थलके मात्र या ठिकाणी सोडणार नाहीये. बॅक टू बॅक या ठिकाणी षटकार येत आहेत. कमालीची बॅटिंग, सुरेख फलंदाजी. आणि आता विजयासाठी वाईडचा इशारा या ठिकाणी दिला गेला नाहीये. तदनंतर डॉट बॉल आपण या ठिकाणी पाहिलाय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी होते समाप्त. आणि स्कोरबोर्ड 37 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 बॉलमध्ये 5ची गरज आहे. 6 बॉल 5 धावा. काय अफलातून सामना, जबरदस्त मॅच. 6 बॉल 5ची गरज आहे. शेवटचे षटक रुपेश कडे सोपवलं जातं. एक चांगली गोलंदाजी, ॲक्युरेसी गोलंदाजी, कन्सिस्टन्सी गोलंदाजी जर या ठिकाणी झाली तर मग मॅच आपल्या बाजूने येऊ शकते. परंतु कपिल आणि तदनंतर सुमित दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत काय कमालीची बॅटिंग केली. खास करून कपिलच्या बॅटमधून 13 चेंडूवरती 24 धावा आल्यात. 6 बॉल 5ची गरज आहे. जो संघ जिंकेल तो संघ शेवटची मॅच खेळेल आजच्या रजनीची. कारण पुढील फेरीसाठी बाय आहे विजयी टीमला. त्यामुळे इथं कोणती टीम जिंकते ते मात्र अजूनही स्पष्ट पाहायला मिळत नाहीये. पहिलाच बॉल सुंदर पद्धतीने या ठिकाणी फक्त कलाईचा इस्तेमाल चांगल्या पद्धतीने केला. तदनंतर दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पहिल्या चेंडूवरती. अजून विजयाच्या समीप मात्र संघ चाललाय. 5 बॉल 3ची गरज. काय उत्कृष्ट मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतीये. नेक्स्ट मॅच करिता देखील दोन्ही टीम सज्ज व्हायचे. डीसीसी आणि दरिया सारंग असा आणखीन एक महत्वाचा सामना. एक धाव या ठिकाणी बनते. आणि ओहो, घडलंय काय, खराब फेकी झाले. आणि त्यानंतर या वेळेला मात्र जरूर विजयी तो फटका आला. आणि मोरच्या टीमने मात्र या ठिकाणी कमालीचा खेळ करत हा सामना जिंकून आजच्या दिवसातील सर्व शेवटच्या मॅच मध्ये प्रवेश केला गेलेला आहे. काय जबरदस्त खेळ राहिला. हनुमान पॉइंट टीमला या ठिकाणी पराभूत केलं जाते. आणि एकही विकेट न गमावता कपिल थळके आणि तदनंतर सुमित. चला पुढील सामन्याकरिता 2 टीम मैदानाच्या आतमध्ये यायचंय. दरिया सारंग आणि डीसीसी असा पुढील सामना आपण या ठिकाणी बघणार आहोत. दोन्ही टीम बलाढ्य आहेत.